सोहळा आनंदाचा गजर विठुरायाचा अखंड हरिनाम सप्ताह मौजे भिवपूर तालुका भोकरदन जिल्हा जालना प्रक्षेपण आपल्या आवडत्या गजर कीर्तनाचा या यूट्यूब चॅनलवर।
उच्चारित खंडे जन्म उच्चारित खंडे जन्म उच्चारित खंडे जन्म खंडे खंडे जन्म उच्चारित 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 खंडे जन्म खंडे जन्म खंडे जन्म उच्चारित उच्चारित खंडे जन्म खंडे जन्म खंडे जन्म विठ्ठल राम विठ्ठल 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 त्रुटि भवरोग संचित क्रियमाण भोग त्रुटि भवरोग संचित क्रियमाण भोग ऐसे विठोबाचे नाम उच्चारित खंडे म्हणे माया
होय दासी लागे पाया ऐसे विठोबाचे नाम उच्चारिता खंडे जन्म तुटे भवरोग संचित क्रियमान भोग ऐसे विठोबाचे नाम उच्चारिता खंडे जन्म महायोग पीठे तटे भीमरत्या वरम पुंडरीकाय धातुं मुनीन्द्रे समागत्य तिष्ठन्तमानन्दकन्दं परब्रह्मलिंगं भजे पांडुरंगं पांडुरंग करो प्रथमंड पांडुरंग करो पांडुरंग करो प्रथमंड पांडुरंग करो पांडुरंग करू पांडुरंग करू पांडुरंग करू प्रथमन पांडुरंग करू पांडुरंग करो प्रथमंड पांडुरंग करो पांडुरंग करो प्रथमंड पांडुरंग करो पांडुरंग करू प्रथमन मन पांडुरंग करू पांडुरंग करू प्रथमन मन पांडुरंग करू दुसरे चरण संताची कृपदाने त्याच्या कृपदाने कथेचा विचारू त्याच्या कृपदाने त्याच्या कृपदाने कथेचा विचार दुसरे चरण दुसरे चरण संताची त्याच्या कृपदाने त्याच्या कृपदाने कथेचा विचार त्याच्या कृपदाने त्याच्या कृपदाने त्यांच्या कृपादान कलावज्ञ जीवो धरार्धावतारम कलांकं तेजोधिकामोदि वक्त्रम खलाणीशवादापणोदार्हदक्षं समाधिस्थमूर्तिं भजे ज्ञानदेव ओम नमो ज्ञानेश्वराय ओम नमो ज्ञानेश्वरा 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 करुणा करा दयाळा करुणा करा दयाळा करुणा करा दयाळा तुमचा अनुग्रह लाधलो लाधलो तुमचा अनुग्रह लाधलो करुणा करा दयाळा करुणा करा दयाळा हे करुणा करा दयाळा तुमचा अनुग्रह लाधलो तुमचा अनुग्रह लाधलो ओम नमो ज्ञानेश्वरा करुणा करा दयाळा तुमचा अनुग्रह लादलो पावन झालो जनाचे मी ओ ज्ञानेश्वरा करुणा करा दयाळा तुमचा अनुग्रह लादलो पावन झालो चराचरी 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 प्रणो देवी सरस्वती वाजिभिर्वाजिनीवती धीनाम मित्रवतु श्री महासरस्वती नमः ओम स्वादिष्टय मदिष्टय पवस्वसो मधारया इंद्राय पातवे सुतः रक्षोहा विश्वचर्षणिरभियो निमयो ओहदम् द्रोणा सदस्तमासदत गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णु गुरुर्देव महेश्वरा गुरु साक्षात परब्रह्म तस्मै श्री गुरवे नमः जयांचे केलिया स्मरण होय सकळ विद्यांचे अधिकरण तेची वंदू श्री चरण श्री गुरूंचे ते नमस्करून आता मस्तक हे पायावरे मस्तक हे पायावरी मस्तक हे पायावरी आया वार करी संताच्या या वार करी संताच्या वार करे संताचा वार करे संताचा वार करे
तुका माझा पायावरी या वारकरी संताच्या या वारकरी संताच्या या वारकरी संताच्या माझा पायावरी या वारकरी संताच्या वारकरी संताच्या या वारकरी संताच्या तुटे भवरोग संचित क्रियमाण भोग ऐसे विठोबाची नाम उच्चारिता खंडे जन्म. प्रस्तुत कीर्तन रूपी सेवेकरिता निवडलेला अभंग जगद्गुरु श्रीमंत श्री तुकाराम महाराज यांचा हा अत्यंत प्रसिद्ध असलेला अभंग आहे. आणि या अभंगाच्या द्वारे जगद्गुरु तुकोबाराय महाराज जीवनामध्ये परिवर्तनाची अपेक्षा करतात. विठ्ठल मंडळी, निवडलेला अभंग जगद्गुरु तुकोबारायांचा आहे. थोडा कमी करा. निवडलेला अभंग जगद्गुरु तुकोबारायांचा आहे. गोड असा अभंग चिंतनाकरिता निवडलेला आहे. आणि या अभंगाच्या द्वारे जगद्गुरु तुकोबाराय महाराज जीवनामध्ये परिवर्तनाची अपेक्षा करतात. अभंगाला चिंतनाला स्पर्श करण्यापूर्वी थोडासा परिहार. प्रतिवर्षाप्रमाणे सालाबाद प्रमाणे चालू असलेला आपला श्री समर्थ आत्मानंद महाराजांचा हा यात्रोत्सव, अत्यंत भव्य दिव्य स्वरूपाचा हा यात्रोत्सव या ठिकाणी संपन्न होतोय. गेली अखंड वर्षाची परंपरा आहे, अबाधित परंपरा आहे. आणि या अबाधित परंपरेला आणि खऱ्या अर्थानं आत्मानंद बाबांचा चमत्कार म्हणावा लागेल. कोरोनावर सुद्धा मात करून खऱ्या अर्थानं हा सोहळा एक सांगू, इथं बसलेली मला एकही व्यक्ती अशी दिसत नाहीये की तिच्या तोंडावर मास्क आहे. मास्क घाल, मास्क घाल, मास्क घाल, मास्क घाल. मला अजून तरी एकही व्यक्ती, मीच घालून येतो होतो, मी काढून ठेवलं, शेवटी खिशात ठेवलं, तिचंच गाडीत ठेवून दिलं. आपल्यालाच लाज वाटायला लागली, लोकांचा गैरसमज व्हायला यांना झालाय का काय, मीच काढून ठेवला. एक सांगू का, बहुतेक तुमचे डॉक्टर लोक कमी दर्जाचे, तुमच्याकडे डॉक्टर लोक, म्हणून तुमच्याकडे कोरोना नाहीये. कळलं का? पाणी द्या, फेकून जाऊ दे. आमच्याकडे जरा उच्च शिक्षित आहे, जरा स्टँडर्ड लेवलचे आहे डॉक्टर लोक, म्हणून आमच्याकडे कोरोना जरा जास्त आहे. मला थोडासा त्रास होतोय, म्हणजे कोरोनाच नाही, खोकला येतोय, कमी झालेला आहे 2 दिवसापासून थोडा थोडा. तोही मला मदत करतोय बोलायला. फक्त एक आहे, आता काय म्हण, पूर्वी एक म्हण होती, आपलं ते लेकरून दुसऱ्याचं ते कार्ट. आता प्रकार असा झालाय, आपला तो खोकला, दुसऱ्याचा तो कोरोना. असं नको गैरसमज व्हायला, म्हणून मी आधी सांगून जातो नम्रपणाने. सुंदर असं वातावरण आहे, या भूमीचंही वैशिष्ट्य आहे दादानो. बोलू का? एवढं सुंदर चालू असताना, एवढं सुंदर गायन म्हणणं चालू असताना, वाजवणं चालू असताना, आता बोलण्यात काही दमच राहिला नाही. एक नम्रपणाने कबूल करून जातो. खरंच सांगतो, इतकं सुंदर चालू होतं, मला सुद्धा असं वाटत होतं हे असं ऐकत राहावं. खोटं नाही बोलत, खरं सांगतो, कौतुक म्हणून नाही, खरं सांगतो. चिलिया बाळ सगळ्या महाराष्ट्राला प्रचलित असलेलं नाव आहे. ते ज्यावेळेस इथं उभे होते, ते ज्यावेळेस उभे होते त्यांची भेट झाली. मला वाटलं असेल, आणि इथं उभं राहिल्यानंतर तुम्हाला वाटलं असेल त्यांच्या स्वरूपाकडे पाहून, त्यांच्या कपड्याकडे पाहून, हे चिलिया बाळ नाही, हे चिलिम बापू आहेत असं वाटत होतं. म्हणून एक लक्षात घ्या, परमार्थामध्ये खऱ्या अर्थानं कशाला किंमत आहे लक्षात घ्या. परमार्थामध्ये व्यवस्थेला किंमत नाही, परमार्थामध्ये अवस्थेला किंमत आहे. माझ्या स्वरूपाकडे तुम्ही बघू नका, माझ्या स्वरूपाकडे बघू नका. हे इथं शूटिंगचं नियोजन चालले म्हणून मी कोट घातलेलं, बाकी काही नियोजन नाही. मला याचा अर्थ फार बोलता येतं असं काही दावा करू शकत नाही, तुम्ही काही गैरसमज करून घेऊ नका. एक काहीतरी स्टँडर्ड जपावं लागतं, म्हणून एक आहे चेंज, काहीतरी वेगळे पण आहे म्हणून फक्त बदल आहे, बाकी काही बदल नाहीये. हे घालणार सुद्धा नव्हतं, त्यांच्या पुढे डेअरिंग काही करू शकत नाही. आता ती गंमत आहे, मी त्यांच्याकडे पाहणारच नाही. त्यांच्याकडे पाहिलं का माझ्या मला दबाव येईल माझं. सुंदर असं वातावरण आहे. सन्मान्य हरिभक्तीपरायण चिलिया बाळ, सुंदर प्रसिद्ध, जगाला महाराष्ट्राला प्रचलित असलेलं नाव हरिभक्तीपरायण समेत. सुंदर असा गोड आवाज आहे, महाराजांचा अभ्यासही तेवढाच आहे.
माझी प्रमाण कमी पाठ आहे तेवढी प्रमाण महाराजांची पाठ आहे, मिलिंद महाराजांची पाठ आहे. हा खरोखर परमार्थाला साजेसं असं व्यक्तिमत्व आहेत मंडळी. मी आतापर्यंत अनेक गुणी मंडळी पाहिलेली आहे. मी खोटं बोलत नाही, तुमचा माझा पहिला परिचय आहे. मिलिंद महाराज तुमचाही 1-2 वेळेस परिचय झालेला आहे. पण खऱ्या अर्थानं परमार्थामध्ये गुणी माणसाची खऱ्या अर्थानं किंमत असायला पाहिजे मंडळी. मिलिंद महाराज सन्मान्य हरिभक्ती परायण उमेश महाराज ना मृदंगाचार्य उमेश महाराज, सन्मान्य अरुण महाराज, ज्ञात अज्ञात मंडळी आणि विशेष करून या यात्रोत्सवातली सर्व कमिटी, पंचक्रोशीची सर्व मिळून असलेली कमिटी, ज्यांचं आजचं नियोजन आहे, ज्यांचं सुंदर असं नियोजन आहे, ज्यांनी सेवा आजची घेतलेली आहे, ते सन्मान्य संजय भाऊ जाधव यांनी मला वेळोवेळी फोन करून सूचित केलं, या ठिकाणी बोलवलं, त्यांनाही धन्यवाद देतो. माझे मित्र माझ्यासोबत आलेले, माझ्या समेत आलेले हरिभक्ती परायण सन्मान्य आमचे अत्यंत जिवलग सोमनाथ महाराज, हे ज्ञात अज्ञात मंडळी सर्वांना धन्यवाद देतो. परिचित मंडळी, अपरिचित मंडळी आणि अतिपरिचित मंडळीला आणि खऱ्या अर्थानं सर्वांना धन्यवाद देतो. बसलेली मंडळी आपण सर्वांना खऱ्या अर्थानं धन्यवाद देतो. आणि ज्यांच्या परिचयातून या ठिकाणी येण्याचा योग आला, ज्यांच्या परिचयातून खऱ्या अर्थानं हा मोठा योग माझ्या दृष्टीनं खऱ्या अर्थानं परम भाग्याची गोष्ट जोडून आली, ते आपल्या सर्वांचे खऱ्या अर्थानं श्रद्धास्थान हरिभक्ती परायण आणि महाराष्ट्राला, उभय महाराष्ट्राला प्रचलित असलेलं नाव, व्यक्तिमत्व हरिभक्ती परायण रामायणाचार्य, भागवताचार्य, संत कथाकार हरिभक्ती परायण अनिलजी महाराज तुपे. सर्वांनी एकदा टाळ्या वाजवा त्यांच्याकरता. महाराज समोर बसलेले आहे आणि त्या समेत मी खऱ्या अर्थानं उभा आहे. महाराजांचा एक कुठेतरी परिचय झालाय. नवनाथ महाराज व्यासपीठ चालक आणि ठीक आहे, ज्ञात अज्ञात सर्व मंडळींना धन्यवाद देतो. आपली पहिली भेट आहे, पहिल्या भेटीचा योग आहे. काही चुकलं असेल तर माझं मला परत करा. फक्त एकच आहे, जे काही बोलणार आहे ते माझे संत वचन असणार आहे. ज्ञानोबराय तुकोबरायांचे विचार आहे, तेवढे संग्रही ठेवा. सेवेला सुरुवात करतो. विठ्ठल मंडळी, ज्या निमित्तानं हा नाम यज्ञ खऱ्या अर्थानं हा यज्ञ या ठिकाणी संपन्न होतो आहे, ते आपल्या सर्वांचं श्रद्धास्थान. संत महात्मे खऱ्या अर्थानं या भूमितलावर येत असतात ना मंडळी, त्यावेळी जगावर उपकार करून जातात. येथे उपकारासाठी आले घरच्या वैकुंठी, आले घरच्या वैकुंठी, आले घरच्या वैकुंठी. येथे उपकारासाठी आले घरच्या वैकुंठी, आले घरच्या वैकुंठी, आले घरच्या वैकुंठी. साया पुण्यालिया, साया पुण्यालिया, साया पुण्यालिया, तुझा मने साया पुण्यालिया. तुम्ही मला माहिती आहे, माझ्याचा डोस एक खांदेकरी गायब झाली, खांदा देणार घरात लांबून खांदा देणार. खूप सुंदर म्हणून खऱ्या अर्थानं या भूमीचे वैशिष्ट्य आहे, या पंचक्रोशीचं आणि खऱ्या अर्थानं वैशिष्ट्य एक आहे. काय वैशिष्ट्य आहे तर आत्माराम बाबांनी खऱ्या अर्थानं बोलतात, आत्माराम बाबांनी खऱ्या अर्थानं भूमी पवित्र केली आहे. आणि पवित्र केलेली असल्या कारणानं आपली ही जिम्मेदारी आहे, आपली ही जबाबदारी आहे. त्या मार्गाचं अनुकरण करणं ही आपली जबाबदारी आहे. आपली जबाबदारी. किती वर्षे झाली बाबांना जाऊन प्रेरलेलं आहे. समाजामध्ये जे वातावरण निर्मिती केलेलं तुम्हाला शिकवलेलं आहे ना, त्याचा अंगीकार करण्याचा प्रयत्न करा. आणि बाबाचं एक वाक्य आणि किंवा एक विचार जरी जीवनामध्ये अंगीकारला तरी जीवनाचं कल्याण झाल्याशिवाय राहणार. मार्ग दाबोनी गेले आधी, मार्ग दाबोनी गेले आधी,
चालू जाता तेरी कृपा से चालू जाता तेरी कृपा से चालू जाता माफी मागून बोलतो, रागवू नका बरं का, रागवू नका. बाबांनी तुम्हाला मार्ग दाखवून दिलेला आहे. ऐका, बाबांनी तुम्हाला मार्ग दाखवून दिलेला आहे. जबाबदारी आपली आहे त्या मार्गाचं अनुकरण करणं, त्या मार्गावर पादक्रमण करणं. बाबांचे लाखो विचार आहे, अनंत विचार आहे, अनंत उपकार आहेत, अनंत विचार आहे. त्या एका विचाराचा जरी अंगीकार जीवनामध्ये केला तर जीवनामध्ये परिवर्तन झाल्याशिवाय राहणार नाही. परिवर्तनाकरिता तुम्हाला बाबांनी वेळोवेळी उपदेश केलेला आहे, परंपरेने उपदेश केलेला आहे. आणि बाबांनी जो विचार सांगितलेला आहे, वेगळा परमार्थ भानगड नाहीच आहे, परमार्थ तोच आहे. सांगतो अजून, तुमचा माझा प्रयत्न चालू आहे. कशा करता चालू आहे? परिवर्तनाकरता, बरोबर, बदलाकरता प्रयत्न चालू आहे. वाटत नाही का समाजाला लोक सुधारली पाहिजे? बोला पटापट. लोकांना वाटत नाही का लोक चांगली झाली पाहिजे? बोला पटापट. वाटत नाही का लोकांना लोक चांगली झाली पाहिजे? लोकांमध्ये परिवर्तन आलं वाटत नाही का? वाटतं का नाही लोकांना? बाबांना वाटत होतं का नाही तुमच्यामध्ये परिवर्तन यावं? वाटतंय की नाही? अजूनही बी वाटतं. काय वाटतं लोकांना? लोक चांगली झाली. तुम्ही मदत करत जा मला. लोक चांगली झाली. कुणाला वाटतं? लोकांना वाटतं. बरोबर आहे की नाही? लोकांमध्ये चेंज आला पाहिजे, लोकांमध्ये परिवर्तन आलं पाहिजे, लोकांमध्ये बदल झाला पाहिजे. वाटत नाही का लोकांना? काय वाटतं लोकांना? काय वाटतं लोकांना? लोक चांगली झाली पाहिजे. कुणाला वाटतं? लोकांना वाटतं. थांबा जरा. लोकांना वाटतं. काय वाटतं लोकांना? लोक चांगली झाली. कुणाला वाटतं? गंमत इथंच आहे. समाजामध्ये परिवर्तन न येण्याचं कारण महत्वाचं अंडरलाईन करून ठेवा. प्रत्येकाला वाटतं समाजामध्ये परिवर्तन आलं पाहिजे, प्रत्येकाला वाटतं समाज बदलला पाहिजे, समाजामध्ये सुधारणा झाली पाहिजे, लोकांमध्ये चेंज आला पाहिजे, लोकांचे विचार बदलले पाहिजे. तर बसलेल्या प्रत्येकाच्या मनामध्ये भावना आहे, पण एकच आहे, समाजामध्ये परिवर्तन का येत नाही? अंडरलाईन करून ठेवा. आम्हाला वाटतं, ऐका, लोकांना वाटतं लोक चांगली झाली पाहिजे, लोकांना वाटतं लोक चांगली झाली पाहिजे, आणि लोकांना वाटतं लोकच चांगली झाली पाहिजे. आमच्यात काय बदल नाही झाला पाहिजे. बरोबर आहे ना? का परिवर्तन येत नाही? बाबांनी हा परमार्थ नाही सांगितला मला. हो, आम्ही परिवर्तनाची भूमिका ठेवली. आम्ही समाजाकडून परिवर्तनाची भूमिका. समाजामध्ये बलात्कार आहे, समाजामध्ये स्वैराचार आहे, समाजामध्ये भ्रष्टाचार आहे, अत्याचार आहे. कशाचा परिणाम आहे? लोक पेपर वाचतात, सगळे पेपर हातात पडला. लोक चांगल्या विचाराची राहिली नाही हो. लोक म्हणजे नेमकी काय भानगड आहे? सर्वसामान्यापासून मोठ्या मोठ्या नेत्यांपर्यंत हाच विचार जर असेल तर खऱ्या अर्थानं समाजामध्ये परिवर्तन होऊ शकत नाही. आम्ही परिवर्तनाची भूमिका ठेवली पाहिजे. समाजाकडून परिवर्तनाची अपेक्षा नाही, स्वतःचं पाऊल त्या दिशेने गेलं पाहिजे. म्हणून तर व्यवहारामध्ये म्हण आहे ना दादांनो, बर का, आधी आपण बदललो पाहिजे, आपलं अंतःकरण बदललं पाहिजे. आपल्या अंतःकरणाचा प्रभाव आमच्या दृष्टीमध्ये येत असतो, आणि दृष्टीचा प्रभाव परिवर्तनाच्या दिशेने आपल्याला जाणीवपूर्वक खऱ्या अर्थानं पाहायला मिळतो. आमची दृष्टी बदलली पाहिजे. ऐका,
इकडे बघा. झोपले का तुम्ही सगळे? इकडे बघा. इकडे असं लक्ष द्या. इकडे बघा. आजचे दिवस असं तटस्थ राहा. ती एक मालिका होती ना पाठीमागे, तुला पाहते रे. आजचे दिवस आलोय मला, म्हणजे इकडे लक्ष द्या असं मला म्हणायचं. काय सांगत होतो की परिवर्तनाची भूमिका जीवनामध्ये जर असेल तर परिवर्तन त्या दृष्टीने येईल, पण आमचं पाऊल त्या दिशेनं असणं गरजेचं आहे. आमचं स्वतःचं पाऊल त्या दिशेने जाणं गरजेचं आहे. परिवर्तनाची अपेक्षा आहे. अंतःकरण आमचं बदललं पाहिजे. परमार्थ नेमकी काय भानगड आहे? लोक म्हणतात परमार्थ केला पाहिजे, परमार्थ केला पाहिजे. परमार्थ, व्हॉट इज द परमार्थ? हो, काय व्याख्या आहे परमार्थाची? एकाच वाक्यामध्ये अंडरलाईन करून ठेवा. एका वाक्यामध्ये हा विषय संपवतो. परमार्थाची व्याख्या करायची. ज्ञानेश्वरी वाचली, माझा परमार्थ घडला, नाही दावा करता येत. गाथेचं पारायण केलं, माझा परमार्थ घडला, नाही दावा करता येत. मला तुमच्या समोर बोलता आलं, माझा परमार्थ घडला, नाही दावा करता येत. एक आहे दादांनो, परमार्थानं आम्हाला काय शिकवलंय? परमार्थात येऊन जर आमच्या जीवनामध्ये परिवर्तन येत नसेल तर आपला परमार्थ सिद्धीला गेला असा दावा करता येत नाही. ज्ञानेश्वरी वाचली ना, मग ज्ञानेश्वरीची एक जरी ओवी आम्हाला आत्मसात करता आली तर म्हणता येईल खऱ्या अर्थानं माझ्या अनुभवात आली, माझ्या विचारात आली, माझ्या आचरणात आली, तर म्हणायचं माझं ज्ञानेश्वरीचं पारायण घडलं. ऐका, म्हणजे आमचं अंतःकरण पहिल्यांदा बदललं पाहिजे. अंतःकरणाचा प्रभाव दृष्टीमध्ये येतो, नंतर दृष्टी बदलली पाहिजे. तेथे भाव पोटी अनुताप, अनुताप, तेथे भाव पोटी अनुताप, तेथे भाव पोटी अनुताप, तेथे भाव पोटी आमची दृष्टी बदलली पाहिजे. बरं का, आमची दृष्टी बदलली पाहिजे दादांनो. का माहितीये का, दृष्टी जोपर्यंत बदलत नाही ना तोपर्यंत खऱ्या अर्थानं आमच्या जीवनात परिवर्तन आले असं म्हणता येणार नाही. दृष्टी बदलली पाहिजे समाजाकडे बघण्याची. व्यवहारात एक म्हण आहे बरं का, व्यवहारात एक म्हण आहे, जशी दृष्टी तशी सृष्टी. हिंदीमध्ये कहावत आहे, नजर पे नजर, आणि इंग्रजीमध्ये एक वाक्य आहे, एव्हरीथिंग हॅज ब्युटी बट नॉट एव्हरीवन सीज इट. जगात सत्यम शिवम सुंदरम तत्वाने नटलेला आहे, बघण्याची प्रत्येकाची नजर त्या नजरेची नाहीये. आमच्या अंतःकरणात काय घाण भरलेली आहे त्याच्यावर सगळं नजार आहे, त्याच्यावर साऱ्या अर्थानं दृष्टी आमची. म्हणून खऱ्या अर्थानं आम्ही प्रयत्न. तुकोबराय ना विचारा तुकोबराय ना विचारा तुकोबराय महाराज म्हणतात, हे काय पूर्वीचा प्रकार वेगळा होता देवा. पूर्वी मी गाढवाला गाढव म्हणून बघत होतो, कुत्र्याला कुत्र म्हणून बघत होतो, डुकराला डुकर म्हणून बघत होतो. देवा, या परमार्थात आल्याचा परिणाम या दृष्टीमध्ये एवढं परिवर्तन झालंय देवा. आता गाढव गाढव रूपाने दिसत नाही देवा. तू का म्हणे तूची खरा येर वावगाची. सगळं मिथ्या आहे, सगळं खोट आहे, त्याच्यामध्ये नांदणारा मात्र तूच आहे. सर्व घटी राम देहादी एक. विठ्ठल जळी स्तरी भरला, रीता ठाव नाही उरला, जळी स्तरी भरला, रीता ठाव नाही उरला, विठ्ठल जळी स्तरी भरला, रीता ठाव नाही उरला, जळी स्तरी भरला, रीता ठाव नाही उरला, आज्ञा दृष्टीने पाहिला, आज्ञा दृष्टीने पाहिला, आज्ञा दृष्टीने पाहिला,
आधी बोलायला आमची तुकोबारायांचा विचार आहे ना. सोहळा आनंदाचा गजर विठुरायाचा अखंड हरिनाम सप्ताह मौजे भिवपूर तालुका भोकरदन जिल्हा जालना. प्रक्षेपण आपल्या आवडत्या गजर कीर्तनाचा या यूट्यूब चॅनलवर.